Hello everyone. Today I am making this video after 7 days because I was on duty at a COVID center for 7 days. And today we have to discuss a new topic. New construction. Yes plus have as plus to V1 or infinitive form of verb. अशा कन्स्ट्रक्शनचे काय अर्थ असतात, याचे निगेटिव्ह आणि अफर्मेटिव्ह कसा यूज होतो हे आज आपल्याला बघायचं आहे. सो दॅट येस प्लस हॅव हॅज टू V1 याचा अर्थ करायचे आहे किंवा करावे लागते. या दोन अर्थासाठी हे कन्स्ट्रक्शन वापरले जाते. याच्यामध्ये हॅव स्लॅश हॅज दिलेलं आहे, म्हणजे हॅव कुठे वापरायचा आणि हॅज कुठे वापरायचा हा वेगळा नियम आहे. आता आपण काही उदाहरणं पाहिली तुम्हाला सहज कळेल की हाऊ टू यूज दिस कन्स्ट्रक्शन इन द सेंटेन्सेस. येस मीन्स करता घ्या कोणता तरी, आपण घेऊ शी, नंतर शीच्या नंतर ही शी इट नंतर हॅज वापरतो आपण, म्हणजे तृतीय पुरुषी एकवचनी नामानंतर आपण हॅज वापरतो. त्यानंतर टू एक V1 घेऊ कोणतेही आपण, या ठिकाणी आपण स्पीक घेऊ. शी हॅज टू स्पीक, शी हॅज टू स्पीक. आता या वाक्याचा अर्थ दोन प्रकारे आपण काढू शकतो, करायचे आहे किंवा करावे लागते. शी हॅज टू स्पीक, तिला बोलायचे आहे किंवा तिला बोलावे लागते. इन दिस वे वी कॅन अंडरस्टँड दिस सेंटेन्स विथ टू मिनिंग्स. दोन अर्थासोबत आपण हे वाक्य समजून घेऊ शकतो. दुसरं वाक्य दे, देच्या नंतर आपण हॅव वापरतो बिकॉज इट इज नॉट सिंग्युलर थर्ड पर्सन. तृतीय पुरुष एकवचनी नसल्यामुळे आपण हॅव वापरला. त्यानंतर टू घेऊ आपण, एक क्रियापद घेऊ. दे हॅव टू वॉक अ लिटिल मोर. दे हॅव टू वॉक अ लिटिल मोर. या वाक्याचा अर्थ सुद्धा आपण दोन प्रकारे काढू शकतो. त्यांना थोडं अधिक चालायचं आहे किंवा त्यांना थोडं अधिक चालावं लागते. एक आणखी एक्झाम्पल घेऊ. राम हॅज टू वर्क हार्ड. राम हॅज टू वर्क हार्ड. येस सब्जेक्टसाठी आपण राम घेतला. राम तर हॅव किंवा हॅज पैकी एक आपण हॅज घेतला, कारण की तृतीय पुरुष एकवचनी आहे, सिंग्युलर थर्ड पर्सन आहे. देअरफॉर वी हॅव टेकन देअर हॅज. त्यानंतर टू, टू नंतर आपल्याला V1 पाहिजे म्हणून क्रियापदाचं पहिलं रूप घेतलं वर्क, त्यानंतर हार्ड. राम हॅज टू वर्क हार्ड याचा अर्थ आपल्याला दोन प्रकारे करता येतो. एक करायचे आहे किंवा करावी लागते. रामला जास्त मेहनत किंवा रामला मेहनत करायची आहे किंवा रामला मेहनत करावी लागते किंवा खूप काम करावं लागते. अशा प्रकारे आपण करायचे आहे किंवा करावे लागते यासाठी हे कन्स्ट्रक्शन वापरायचं असतं. ठीक आहे. आता हे वाक्य आपण सगळे अफर्मेटिव्ह केले. आता आपल्याला निगेटिव्ह करता येतात का हे बघू आपण, किंवा या वाक्याचे निगेटिव्ह कसे होतात. जनरली निगेटिव्ह करताना चुका होण्याची शक्यता असते, कारण की आपल्याला माहिती आहे हॅजला आपण हॅजंट लावतो, हॅवला हॅवंट, हॅजला हॅजंट. कधी त्या ठिकाणी जर परफेक्ट प्रेझेंट टेन्स किंवा पूर्ण वर्तमान काळ असलं त्यावेळेस आपण हॅव हॅजला हॅजंट लावतो. हॅव नॉट, हॅज नॉट, हॅजंट, हॅवंट इन दिस वे. बट इन दिस कन्स्ट्रक्शन दॅट टाईप ऑफ युजिंग नॉट, तो जे नॉट आपण वापरतो हे या ठिकाणी अशा प्रकारे वापरू शकत नाही जो आपण पूर्ण वर्तमान काळामध्ये वापरतो. यामध्ये आपल्याला काय करायचं आहे ते बघू आपण. एक अफर्मेटिव्ह वाक्य घेऊ आधी. शी हॅज टू कम होम. शी हॅज टू कम होम. तिला घरी यायचे आहे किंवा तिला घरी यावे लागते. तिला घरी यायचे आहे किंवा तिला घरी यावे लागते. या वाक्याचा असा आपण दोन प्रकारे अर्थ काढला. आता आपल्याला निगेटिव्ह कसं होईल मग, तिला घरी यावे लागत नाही, तिला घरी यावे लागत नाही किंवा तिला घरी यायचे नाही. हे निगेटिव्ह करताना काय करायचं आपण, शी या ठिकाणी हॅज आहे म्हणून डझंट घ्यायचं. डझंट, शी डझंट. आता हॅज आहे त्याचं काय होईल मग हॅव. बाकी तसं तसं. शी डझंट हॅव टू कम होम. यामध्ये तिला घरी यायचे नाही किंवा तिला घरी यावे लागत नाही अशा प्रकारे अर्थ निघतो. आता कम गो यानंतर
होम शब्द वापरतो आपण. जनरली होमच्या आधी कोणत्याही प्रकारचं प्रिपोजिशन जनरली वापरत नाही आपण. प्रिपोजिशन म्हणजे टू सारखे शब्द आपण या ठिकाणी वापरत नाही. उदाहरणार्थ मला जर म्हणायचं असेल की मला घरी जायचे आहे, आय हॅव टू गो होम असं म्हणणार. मला घरी यायचे आहे, आय हॅव टू कम होम, आय हॅव टू रिटर्न होम. इन दिस वे देअर शुड नॉट बी प्रिपोजिशन्स बिफोर होम. कारण की होम हा जो शब्द असतो हा अनेक प्रकारे वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो. उदाहरणार्थ होम हा एक शब्द नाऊन आहे, ॲडजेक्टिव्ह आहे, ॲडव्हर्ब आहे आणि वर्ब सुद्धा आहे. म्हणून अशा ठिकाणी गो होम, कम होम या ठिकाणी टू वापरत नाही. त्याचे एक टॉपिक आपण बघूत. कारण की मला एका मित्रानं असं विचारलं होतं की स्टे होम बरोबर आहे की स्टे ॲट होम बरोबर आहे. तर मी त्यांना स्पष्टीकरण देताना म्हटलं हे दोन्ही बरोबर आहे, परंतु दोन्ही ठिकाणी सिच्युएशन्स वेगळे वेगळे आहेत. फॉर एक्झाम्पल आता कोरोनाच्या कालावधीमध्ये स्टे होम स्टे सेफ असे आपण अनेक वाक्य पाहतो. स्टे होम स्टे सेफ. मग त्या ठिकाणी स्टे ॲट होम असं का नाही? तर त्याचा अर्थ वेगळाच आहे. स्टे होम त्या ठिकाणी ज्या वेळेस ॲडजेक्टिव्ह नसतो म्हणजे ॲट शब्द नसतो अशा वेळेला होम हा शब्द ॲडव्हर्ब म्हणून घेतला जातो. स्टे होम घरी राहा. कारण की होमचा अर्थ घर नाही होत त्या ठिकाणी, घरी असा होतो. मी स्टे होम इन दिस सेंटेन्स होम हॅज बीन टेकन ॲज अन ॲडव्हर्ब आणि स्टे ॲट होम इन दिस सेंटेन्स होम हॅज बीन टेकन ॲज अ नाऊन. म्हणून हे कोणत्या प्रकारे तो शब्द त्या ठिकाणी वापरला त्यावर अवलंबून आहे. त्या ठिकाणी स्टेच्या नंतर ॲट वापरायचा की डायरेक्ट होम वापरायचा. ॲक्च्युली दॅट सब्जेक्ट इज डिफरंट. वी विल डिस्कस दॅट वेन वी गेट टाईम. ते आपण नंतर बघू. सध्या हे पाहायचं आहे हॅजला आपण निगेटिव्ह करत असताना शी डझंट घ्यायचं आणि हॅजचा डझंट या ठिकाणी आल्यामुळे इकडे हॅव घ्यायचं. शी डझंट हॅव टू कम होम. तिला घरी यायचे नाही किंवा तिला घरी यावे लागत नाही. दुसरं उदाहरण we have to play outside. We have to play outside. आम्हाला बाहेर खेळावं लागते किंवा आम्हाला बाहेर खेळायचे आहे. याचं निगेटिव्ह कसं होईल? आम्हाला बाहेर खेळायचे नाही किंवा आम्हाला बाहेर खेळावे लागत नाही. बघू या ठिकाणी डोंट कसा वापरायचा. वी डोंट. डझंट कधी घेतो आपण? ज्यावेळेस ही शी इट, ज्यावेळेस ही शी इट हे कर्ते असतात या तिन्हीपैकी म्हणजे तृतीय पुरुषी एकवचनी कर्ता असतो. मीन्स whenever there is third person singular subject that time while making the negative of such type of sentences we have to use their doesn't while making the negative. And whenever there is plural form of the subject that time we have to use their don't. डोंट घेतला, डोंट नंतर हॅवच घ्यायचं आहे कारण की याच्यामध्ये कोणताही चेंज होत नाही. वी डोंट हॅव बाकी ॲज इट इज. वी डोंट हॅव टू प्ले आउटसाईड. आम्हाला बाहेर खेळावे लागत नाही किंवा आम्हाला बाहेर खेळायचे नाही. इन दिस वे द यूज ऑफ दिस कन्स्ट्रक्शन इज डन. अशा प्रकारे याचा वापर केला जातो. याचे प्रश्न पण तयार होतात. म्हणजे ज्याप्रमाणे हे कन्स्ट्रक्शन आहे याचे अनेक प्रश्न पण तयार केले जातात. एक दोन प्रश्न बघू आपण कशा प्रकारे आपण तयार करू शकतो. मीन्स दिस कन्स्ट्रक्शन कॅन बी युज्ड व्हाईल फ्रेमिंग द क्वेश्चन्स ऑल्सो. आम्हाला केव्हा जायचे आहे. आम्हाला केव्हा जायचं आहे किंवा तुम्ही या ठिकाणी आम्ही म्हणा. आम्ही केव्हा जायचे आहे. कोणते शब्द घ्या. या वाक्याचा करायचे किंवा करावे लागते हे कन्स्ट्रक्शन या ठिकाणी दिसते तुम्हाला. करायचे म्हणजे जायचे आहे आणि अशा वेळेला हे कन्स्ट्रक्शन प्रश्नामध्ये कसं वापरायचं बघा. आता सुरुवातीला आपण काय करू. ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न तयार करायचा असतो आणि तुम्हाला सवय नसते प्रश्न तयार करायची अशा वेळेला एक ट्रिक्स आहे. देयर इज अ ट्रिक टू फ्रेम डब्ल्यूच टाइप क्वेश्चन्स और एनी टाइप ऑफ क्वेश्चन. पहिले काय करायचं की जो प्रश्न निर्माण करणारा शब्द आहे द वर्ड दॅट क्रिएट्स क्वेश्चन, दॅट मेक्स क्वेश्चन, दॅट इंडिकेट्स क्वेश्चन, दॅट वर्ड हॅज टू बी रिमूव्ड फॉर व्हाईल. काही वेळेसाठी याला आपण विचारात घेऊ नये आणि वाक्य उरलं सुरलं काय होईल. आम्हाला जायचे आहे म्हणून वीच्या नंतर हॅव येतो. हॅव टू गो.
वी हॅव टू गो. वाक्य झालं तयार याप्रमाणे. हा प्रश्न आपण विचारात घेतला नाही, म्हणजे प्रश्न निर्माण करणारा शब्द आपण विचारात घेतला नाही. ज्यांना प्रश्न तयार करता येत नाही आणि ज्या लोकांना साधे साधे किमान वाक्य तयार करता येत, त्यावरून आपल्याला प्रश्न सहज तयार करता येतो. कसं आपण हे साधं वाक्य तयार केलं, हा शब्द विचारात नाही घेता, आता आपल्याला प्रश्न तयार करायचा आहे. केव्हासाठी शब्द कोणता आहे? फेन. फेन घेतला आपण. फेनच्या नंतर काय घ्यायचं ते अवलंबून असते या दिलेल्या हेल्पिंग वर्ब किंवा वर्बवर. या ठिकाणी हॅव शब्द दिलेला आहे आणि अनेक वचन आहे, म्हणून काय फेन डू, डू घ्यायचं, नंतर ही घ्यायचं. फेन डू वी हॅव टू गो. झाला प्रश्न तयार. फेन डू वी हॅव टू गो. आम्हाला केव्हा जायचे आहे किंवा आम्हाला केव्हा जावे लागते किंवा आम्ही केव्हा जायचे आहे. इन दिस वे वी कॅन फ्रेम सच टाइप्स ऑफ क्वेश्चन्स. ज्या ज्या वेळेला हॅव असतो त्यावेळेस निगेटिव्ह करत असताना डोंट घ्यायचा असतो आणि प्रश्न तयार करत असताना डू घ्यायचा असतो. ज्या वेळेला वाक्यामध्ये हॅज असतो या कन्स्ट्रक्शनमध्ये, त्यावेळेस निगेटिव्ह करत असताना डझंट घ्यायचा असतो आणि प्रश्न तयार करत असताना डज घ्यायचा असतो. तो कसा हे बघा. तिला कुठे अभ्यास करायचा आहे. तिला कुठे अभ्यास करायचा आहे हा एक प्रश्न आपल्याला तयार करायचा. आपण आधी बोललो, प्रश्न तयार करत असताना जर तुम्हाला सरळ सरळ प्रश्न तयार करता येत नसतील, अशा वेळेला द वर्ड विच मेक्स क्वेश्चन दॅट वर्ड हॅज टू बी रिमूव्ड ऑर नॉट टू बी टेकन इन टू कन्सिडरेशन फॉर व्हाईल. काही वेळेला तो आपण विचारात घ्यायचा नाही, मग बाकीचे जे वाक्य आहे ते बोलून बघायचं. द रिमेनिंग सेंटेन्स इज दॅट तिला अभ्यास करायचा आहे. मग ते आपल्याला सरळ कळते. तिलासाठी आपण घेतो शब्द शी. शीच्या नंतर हॅज असतो, ह्याच्यानंतर टू वी वन असतो, स्टडी असतो. त्याला वाटते त्या शी हॅज टू स्टडी. तिला अभ्यास करायचा आहे. फक्त आपल्याला कुठे हा शब्द वापरायचा आहे. मग कुठेसाठी इंग्लिशमध्ये कोणता शब्द आहे? फेअर. फेअर शब्द घेतला. आता आपण आधीच पाहिलं हॅव होता म्हणून डू घेतला. हॅज आहे म्हणून काय घ्यायचं? डज. बाकी जसेच्या तसं, फक्त या ठिकाणी एक फरक येतो. फेअर डज शी. डज ज्यावेळेस वापरतो त्यावेळेस ह्याचा हॅव होतो. फेअर डज शी हॅव टू स्टडी. फेअर डज शी हॅव टू स्टडी. अशा प्रकारचे प्रश्न पण तयार होतात. थोडक्यात तुम्हाला कळलं असेल की हॅव हॅज टू कशासाठी वापरायचा असतो? करायचे आहे किंवा करावे लागते. फॉर दिस कन्स्ट्रक्शन यू हॅव टू यूज दिस. फॉर दिस मीनिंग यू हॅव टू यूज दिस कन्स्ट्रक्शन. येस प्लस हॅव हॅज प्लस टू व्ही वन. क्रियापदाचं पहिलं रूपच या ठिकाणी आपल्याला पाहिजे. आणि निगेटिव्ह करताना हॅव असेल तर डोंट घ्या आणि हॅज असेल तर डझंट घ्या. प्रश्न तयार करताना सुद्धा तेच आहे, डू आणि डज. ओके. अशा प्रकारे हा तास आपण या ठिकाणी संपला आहे असं जाहीर करू. थँक्स.